नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं परमं वशिष्ठं शक्तिजगद्गुरुं व्यासं शुकं परमं श्रीशंकराचार्यस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं पंचम संवादकारण्यां श्रुति सती पुराणानां भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सूत्रभाष्यकृतौ वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद जी महाराज यांच्या कृपेनं हा शक्तिपाठाचा विषय अभ्यास करू। शक्तिपाठाचा विषय इतका अफाट आहे, त्याचं संकलन करून तो सांगणं इतका अवघड आणि भूतकाळापासून तो आलेला आहे आणि सगळ्या शास्त्रांमध्ये सगळ्या मार्गांमध्ये शक्तिपात आहे। शक्तिपात हा तो तसा स्वतंत्र मार्ग नाही, तो अनेक मार्गांमध्ये मिसळलेला असल्यामुळे आतापर्यंत त्याला स्वतंत्र असं स्थानच होतं। त्यामुळे लोकांना हा एक वेगळा मार्ग असतो, वेगळी पद्धत असते हे मानली। या मुलांनी सुद्धा याच मार्गाची दिशा घेतली आहे, तथापि त्याला नाव त्यांनी दिले शक्तिपाताला यशी अनेक नावं मिळालेली आपण काल पाहिलं। या शक्तिपाताला शक्तिपात सहज मार्ग गुरु दत्त योग आहे,
सारस्वत कुंडलिनी योग आहे, पाशुपत योग आहे, ब्रह्मयोग आहे. अशा प्रकारची शक्ती संचाराचा योग, अशा प्रकारे नाना प्रकारची नाव त्याला. त्यामुळे हा योग अनेक नावांनी त्या कालाने असल्यामुळे स्वतंत्र असा योग आहे हा, असं तुम्हाला माहिती. ज्ञानोबांनी जेव्हा हा पंथरा सांगितला त्यावेळेला त्या पंथराचं जे स्वरूप आहे ते शक्तिपाताचं स्वरूप आहे असं कुणाला कळलं. बघा आपण ज्ञानोबा हा पंथांचा राजा आहे. पंथांचा राजा कसा ते आता समजावी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विप्रोदेवी हा उपदेश दिलाय किंवा ऐसे विवरणीय श्रीहरी भूतले के अवसरी. अर्जुना हा अवधारी पंचराज. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, 6व्या अध्यायामध्ये युगाचा विषय चाललेला होता. 6व्या अध्यायामध्ये युगाचा विषय सांगत असताना तू आता जे ऐकलंय ते अर्जुना, हे तू आता मी तुला जे सांगतोय सगळ्यात श्रेष्ठ असा हा जो मार्ग आहे पंचराज शक्तिपाताचा एक प्रकार आहे. तो अवधारी तू आता धारणच आहे. दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगणारे एक प्रवृत्ती करूची या बुडी, एक प्रवृत्ती करूची या बुडी, जिसती निवृत्ती फळाची या कोडी, या मातीचा कापडी महेश गुडी. ही ओळी आहे, ही सोपी ओळी नाही आहे. बरोबर पाहता सोपं वाटत आहे पण ते कशी नाही. ज्ञानोबा जेव्हा काही सांगत असतात तेव्हा एक अभिधेय सांगतात आणि एक लक्षणीय सांगतात आणि मग त्यामध्ये ही जी व्यंजना असते ती व्यंजना आदेश. ज्ञानोबाचा हा विशेष आहे की ते अभिधेय ते बोलतात परंतु त्या अभिधेयामध्ये लक्षणात्मक असते. आता या ओळीमध्ये अर्थ भरलेला आहे. साधा अर्थ कसा आहे, साधा अर्थ असा आहे की प्रवृत्तीच्या तरुतळी प्रवृत्ती नावाच्या वृक्षाच्या बुडाला मुला प्रवृत्ती नावाचा वृक्ष आहे. या प्रवृत्ती नावाच्या वृक्षाच्या बुंध्याला जिसकी निवृत्ती फळाची होती. अरे या प्रवृत्ती वृक्षाच्या फळाला म्हणजे बुडाला निवृत्तीची फळं दिसतात बघ. कोट्यावधी निवृत्तीची फळं लागलेली काय पाहतो त्या झाडाला लागलेली आहे बुंध्याला. असं झाड ज्या झाडाच्या बुंध्याला फळं लागतात असं बरं झालं धर्माने पाहिलं असेल. पण बुंध्याला फळं लागली, कोट्यावधी फळं लागली, त्यामुळे ही जी फळं आहे ती निवृत्तीची फळं आहेत. आणि या मार्गाचा जो प्रवासी आहे तीर्थयात्रेकरू आहे तो महेश आहे. महेश म्हणजे प्रकाश. या मातीचा कापडी महेश आहे. कापडी म्हणजे तीर्थयात्रा करणारा. भगवान आपल्याला काय सुचवत आहे. आता पहा लक्षण कशी येतात. अर्थ तो का सोपा आहे.
प्रवृत्तीचे झाडे त्याच्या गुंडाला गोष्टीचे फळ आलेली आहे आणि भगवान महेशाने हा मार्ग चालू केलेला आहे, तो अजून चालू राहिलेला आहे. प्रवासी काढून राहिलेला आहे आणि त्याच्या मागे हे सगळे लोक प्रवासी जे यात्रेतले ते त्याच्या मागे जात आहे. आता सगळं अजून सोपा आहे दर्शना कशी करायचे. तुम्ही बघा, मनुष्याचं जीवन आणि वृक्षाचं जीवन याच्यामध्ये वृक्ष जीवन श्रेष्ठ आहे खरं म्हणजे. हे मानव आपल्याला समजेल. माणूस प्रवृत्तीमध्ये चालायला लागला तर प्रवृत्तीमध्येच राहायची इच्छितो. तो निवृत्तीकडे येण्याची इच्छाच करत नाही. कारण जन्मापासून त्याला ती प्रवृत्ती लागलेली ना, संसार प्रवृत्तीचा मार्ग आहे. त्यामुळे माणसाला, भक्ताला, कोणत्याही साधकाला हा प्रवृत्तीचा मार्ग मिळाला त्याला लहानपणापासून त्या प्रवृत्तीमध्येच तो राहत असतो. त्याला निवृत्तीची आठवणच येत नाही. म्हातारा होईपर्यंत सुद्धा तो निवृत्त होत नाही. म्हणतात अरे हे वृक्ष अपक्ष करत आणि वृक्ष सगळ्यात जास्त उपकारी आहे. छाया घेतात इष्टांची स्वयं हे स्वतः आतमध्ये हा सूर्याचा उन्हाचा ताप आपल्या डोक्यावर घेतात आणि खाली थंडगार छाया देतात. जो कोणी दिसेल त्याला थंडगार छाया देतात. हे वृक्ष आपलं जे शरीर आहे ते केवळ दुसऱ्यांसाठी आहे असून त्यांची पानं, फुलं, फांद्या, आपलं शरीर सगळं दुसऱ्यांसाठी आपण म्हणजे या दृष्टीने पाहिलं तर ते फार परोपकारी आहे. आणि वृक्ष कसा आहे, सत्पुरुष आहे. आपले सत्पुरुष संत सत्पुरुष असतात तसा वृक्ष आहे. आणखी या वृक्षाचं वैभव असं दाखवले हे वृक्ष आपलं अर्ध चांगलं या प्रवृत्ती आहे. सगळे जे वृक्ष आहेत ना त्यांचा अर्धा अंग आपल्याला दिसतं, अर्धा अंग जमीन दिसत. जितकं ते वरच ना इतके खाली सुद्धा त्याचा मिळाला. म्हणजे हा जो वृक्ष आहे हा वृक्ष आघा प्रवृत्तीत असतो आणि आघा निवृत्तीत आहे. आपण थोडस सुद्धा निवृत्तीकडे वळू इच्छिते, प्रवृत्तीमध्ये जाऊ इच्छिते. म्हणून वृक्ष निवृत्तीचं भान प्रतीक म्हणतात. निवृत्तीची फळं त्याच्या बुडालाच लागली नाही तर संपूर्ण खाली निवृत्तीला गेलेला आहे, झाकलेला आहे. निवृत्तीमध्ये तो वृक्ष आणि त्याची फळ जी आली ती उघड दिसावी म्हणून ती बुडाला लटकलेली. असे वृक्षाची फळं ती शेंड्याला किंवा फांद्याला येतात ना. इथं बुंडाला फळ का दाखवली आणि निवृत्तीचा जो सगळा त्याचा भाग आहे तो बुंदीमध्ये आहे आणि त्या निवृत्तीचं फळ त्याला त्या बुंडाला दाखवलेलं आहे. हे माणसांनो, हे साधकांनो, तुम्ही माझं हे निवृत्तीचं फळ घ्या आणि तुम्ही निष्ठ व्हा. थोडस भगवान महेश अजून तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. ते अजून तीर्थयात्रा करून राहिलेले है ना. या मार्गीचा कापडी महेश तो महेश तो भगवान शंकर
आजही तीर्थ यात्रा करते मार्गदर्शन त्यानंतर हा भगवान महेश लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी अजून प्रवासी तीर्थ यात्रा करून राहिले. म्हणून याच्या मागे चालणारे जे लोक आहेत त्यांना काय म्हणतात, योगी जिंदे बहिणी. म्हणून हा युगाचा मार्ग आहे. महेश ज्या तीर्थ यात्रेला चाललेला आहे ती तीर्थयात्रा योग प्रकाराची तीर्थयात्रा आहे, योगाची तीर्थयात्रा आहे. म्हणून योगी वृंद जे आहे, योगी लोकांचे जे समुदाय आहे ते यांच्यामधून चाललेले आडवी आकाशी निघाली. आता हे जे भगवानचं म्हणणे ना, हे आपल्या शिक्षकाला किती बरोबर सखल बसत. आडवी आकाशी चालली. आपला जो रस्ता आहे हा शक्तिपाताचा, हा आकाश मार्ग आहे. आणि हे जे योगी लोक आहेत या पंथराजाने जाणारे, हे असे त्या आकाशातून चाललेले आकाश मार्गाने भगवान श्री त्यांना मार्गदर्शन केलेलं. आकाश हे आकाश वेगळं, आपल्या शरीरात एक आकाश आहे. तसे पाहिलं तर आपल्या शरीरात 3 आकाश आहेत. 3 ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आकाश आहे. एक सुशून्य मधला आकाश आहे, एक आपल्या चित्ताजवळचा आकाश आहे, त्याला चित्ताकाश म्हणतात. आणि एक आज्ञाजवळचा आकाश आहे, त्याला चिदाकाश म्हणतात. भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश अशा 3 प्रकारचे आकाश आपल्या देहात आहेत. आणि हे आपल्या साधकांना आपल्या साधनेमध्ये आढळतात. आपली शक्ती जेव्हा जाते तेव्हा ती भूताकाशातून चिदाकाशात जाते, चित्ताच्या आकाशात जाते. आणि चित्ताच्या आकाशातून ती आत्म्याच्या आकाशात जेव्हा जाते तेव्हा ती चिदाकाशात जाते. तेव्हा धर्म आपल्याला सांगतात की आडवे आकाशी चालले. हा जो आकाश आहे, आकाशाचा मार्ग आहे. हा आकाशाचा मार्गाने ते आम्ही दिव्याशी चालवले आहे. धर्मात पुढे असं आपल्याला सांगतात, योगी जुने गही आडवी आकाशी निघाली, तू एक अनुभवाच्या पाऊली घालून झोलून पडला. आणखी पुढे सांगतात की हे जे आकाशाच्या मार्गाने निघालेले योगी लोक आहेत, महेशाच्या पाठोपाठ चाललेले हे जे योगी लोक आहेत, यांना परोपरी अनुभव मिळाले, अनुभवाच्या पाऊली. कारण हा जो आपला शक्तिपात योगी किंवा याला आता गंगा पंथराज म्हणतात, या पंथराजाच्या रस्त्याला प्रत्येक पावली अनुभव आहे. शक्ती जशी त्या आकाशावर उचलते त्यावेळेला ती शक्ती आपल्याला अनेक प्रकारच्या क्रियांचा अनुभव देते. तिच्या भूताकाशातल्या क्रिया ज्या आहेत त्या वेगळ्या, चित्ताकाशातल्या क्रिया वेगळ्या आणि चिदाकाशातल्या क्रिया वेगळ्या. म्हणून ही परोपरी आपल्याला अनुभव देते. सांगत ही एक अनुभवाच्या पाऊली अनुभवाचं
की तेच अनुभवाचा पाऊली धरून बघा. कृष्ण सांगतात ही आत्मबोधाचे मूलभूत आहे. काय सांगतात कसा आहे. अहो या पंथराजानेच आत्मानुभवाचा उजुकार प्रकाश करून पाहायला मिळणार आहे. ही आत्मबोधाचे मूलभूताने धाव घेतली. त्यांना पुढे अनुभव असा यायला लागला की अरे पुढे आत्मबोध आत्मज्ञान पुढे आहे आणि आत्मज्ञानाच्या इच्छेने हे योगी लोक मोठ्या आकाशामध्ये चिराकाशामध्ये ही सकल मार्ग निरसुरे सांगून घ्या. म्हणतात जेव्हा त्यांना तो आत्मबोधाचा प्रकाश पुढे दिसून आलेला आहे प्रकाश, त्यावेळेला ते बाकीचे सगळे मार्ग सगळे प्रकाश सगळे जे पंथ आहे ते सोडून देतात आणि याच पंथाला ते लागलेले आहे. पुढे पुढे जातात. ही सकळ मार्ग निरसुरे सांगून सगळे मार्ग त्यांनी सोडून दिले आणि हा पंथडा धरून ठेवलेला आहे. शक्तिपाताचाच मार्ग त्यांनी चालू ठेवलेला आहे. संतांना तो आत्मप्रकाश पुढे दिसून आलेला आहे. जेव्हा हे योगी लोक पुढे असे त्या आत्मप्रकाशाच्या मार्गाने आणि पंथराजाने पुढे पुढे चाललेले आहेत असं पाहिलं तेव्हा यांच्या पाठोपाठ आणखी कोण धावलं. पाठी वर्षी येणे आले. महान ऋषी जे आपले होऊन गेले सगळे त्या ऋषींनाही जेव्हा त्या ऋषींनी पाहिलं की अरे हे सगळे योगी लोक तिथे चालले महेशाच्या पाठोपाठ तेव्हा तेही या मार्गाकडे धावले आले. पाठी वर्षी येणे आले. साधकांचे सिद्ध झाले. कोणत्या मार्गात हे सांगत नाही. साधकाचा सिद्ध होणं याचा अर्थ शक्तिपात मार्गाचा जो साधक आहे तोच आत्मस्थितीकडे पोहोचल्यानंतर सिद्ध होऊन जातो. त्याला आत्मबोध झाला आत्मज्ञान झालेलं झालं तो सिद्ध होऊन जातो. सिद्ध महात्मा होते ते गुरु होऊन जातो. साधकांचे सिद्ध झाले सर्व समजा. पाठी वर्षी येणे आले. साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद सोडावले येणीची पंथी. अरे याच मार्गाने जे आत्मविद आहे ज्यांनी आत्म्याला जाणलं जीवनले जाणले जे आत्मविद आहे जे आत्मज्ञानी आहे ते याच पंथाने जाऊन स्थिर झालेले स्थिरावले. याचा अर्थ असा की शक्तिपाताच्या मार्गाने जाणारा साधक पुढे सिद्धावस्थेला प्राप्त होऊन तो आत्मज्ञानी बनतो आणि स्थिर होऊन जातो. मग त्याला पुढच्या जाणं येणं काही करायचं काही प्राप्त होणार. आत्मविद सोडावले येणीची पंथी. हा मार्गून जाई देखीजे. या मार्गाचं मोठं सांगतात मानुला. हा मार्गून जाई देखीजे. जेव्हा हा मार्ग ते पाहतात तहान भूक विसर्जे. काय करतात ते तहान भूक विसरून जातात. या मार्गाला लागलेला साधक मग तहान आणि भूकीची पर्वा करत नाही. याचा अर्थ शरीराकडे त्याचं लक्ष तो आपल्या साधनेमध्ये इतका रमून जातो इतका दंग होऊन जातो त्या क्रियांच्या आनंदामध्ये इतका रमतो मग त्याला दुःख आणि भान प्रत्येकाची अनुभूती आहे.
आपल्याला जेव्हा क्रिया होत असतात त्यावेळेला भूक लागते का? खायला लागते का? म्हणतात हा मार्ग जे देखिजे ते कहाल भूक विसर्जे रात्री दिवस नेमजे वाटे आणि या वाटेला तुम्ही लागणार त्या पंथाला लागणार या शक्तिपाताचा किंवा कुंठराजाच्या मार्गाला लागणार तुम्ही झालेले झाले तुमची साधना मग तुम्हाला रात्र काळ दिवस काय याचे भान राहत म्हणून ही आपली साधना दिवसाही करावी रात्री केव्हाही करा म्हणून रात्र आणि दिवस त्याचं भान राहणे त्यासाठी रात्री दिवस आणि जे वाटे या वाटेवर त्याला रात्री दिवसाचे भान भगवान म्हणतात त्या मार्गाने जात असणारा जो साधक आहे त्याला काय प्राप्त होत म्हणतात चालता पाऊल जेथ पडे चालता पाऊल जेथ पडे या शक्तिपाताच्या मार्गाने साधन करत असताना म्हणजे चालत असताना पुढे जात असताना जिथे जिथे त्याची पाऊल पडली पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी मिळे तेथ अपवर्गाची खाणी मिळे अपवर्ग म्हणजे मोक्ष बघा मोक्षाला अपवर्ग म्हणतात जिथे जिथे आपले पाय पडेल पाऊल पडेल तिथे मोक्षाची खाण होते मुक्तीची खाण होणारा हा मार्ग आहे म्हणजे प्रत्येक पाऊल आपल्याला आपण मोक्षाच्या जवळ जातात असा याचा अर्थ आपलं प्रत्येक पाऊल मोक्षाकडे चाललेलं आहे मुक्तीकडे चाललेलं आहे कैवल्याकडे चाललेले आहे म्हणून या मार्गाने साधना करणारा साधक निश्चितपणे मुक्त होऊन जातो मोक्षाला जातो हे जाणून मला सांगायचं कारण त्याचा पावलोपावली मोक्ष जवळ चाललेला आहे मोक्षाची खाणच त्याला उघडते बघा चालता पाऊल जेथकडे तेथ अपवर्गाची खाणी मिळे अवघाट लिहा तरी दोघे सर्व आणि अवघाटला म्हणजे समजा वाट सुटला तेव्हा त्याने वाट सोडून दिली ही शक्तिपात मार्गाची साधना सोडून दिली आणि भक्ताच मार्गाला गेला दुसऱ्या त्याला असे साधकही बळ पडले ते आपली साधना सोडून दुसऱ्या साधनेमध्ये चालले जातात तर दुसऱ्याची साधना करायला लागतात असे जे अभावलेले साधक आहेत आड मार्गाला गेलेले साधक आहे त्यांचं काय होतं तू आपल्या बरोबर आपल्या या साधनेत आलेले होते या साधनेची त्यांनी दिशा घेतली दुसऱ्या वाटेला लागून गेले मग त्यांचं काय होतं ज्ञानोबा सांगतात जरी ते आड मार्गाला गेले तर ते नरकात न जाताना स्वर्गाला जातात स्वर्गाला पण स्वर्ग तर सगळ्यांना आवडतो ना स्वर्गाला अमृत मिळतं सगळे भोगतीच आहेत ना स्वर्गामध्ये जे भोगीत जगात आहे ते सगळे भोगतीच आहे स्वर्गात आहे म्हणून आड वाटेला जाणारा साधक स्वर्गाला पोचतो तो मोक्षाला नाही जातो मृत्यूला नाही जातो या मार्गाचं विशिष्ट अवघाट लिया तरी दोघे स्वर्ग सुख निजे पूर्वे लिया मोहरा निजे पूर्वे लिया मोहरा की जे कृष्णीच्या घरा हा सुंदर आहे हा साधक पूर्वेकडून आपली साधना सुरू करतो पूर्वीच्या घरातून उठतो आणि पश्चिमेच्या वाटेला जाऊन पोचतो
आता पूर्व आणि पश्चिम याचा असं लक्षात घ्या. आपल्या साधनेमध्ये पूर्व आणि पश्चिम दोन वाटा आहेत. पूर्वेची जी वाट आहे ती आपण जो श्वासोच्छ्वास घेतो हा जो चाललेला आपला आता श्वास घेणं बंद करणं सोडणं हा जो श्वासोच्छ्वासाचा मार्ग आहे, प्राणाचा मार्ग आहे, हा पूर्व मार्ग आहे. पुढे ना तो पूर्व मार्ग आहे. आणि पाठीमागे कण्याच्या पाठीमागे मूलाधार चक्र आहे. तिथून ती कुंडलिनी शक्ती सुषुम्ना मार्गामध्ये चालते आणि ती या पाठीच्या कण्यातून चालते. हा पश्चिम मार्ग आहे. मागे हा पूर्व मार्ग आहे आणि हा पाठीच्या कण्यातून जाणारा सुषुम्नेचा जो मार्ग आहे त्याला पश्चिम मार्ग म्हणतात. तेव्हा आपल्या मार्गामध्ये पूर्व मार्ग कोणी विचारला आणि पश्चिम मार्ग काय आहे हे कोणी विचारलं तर माहिती असतं कधी साधकाला. आपली साधना ही पश्चिम मार्गाकडे जाणारी साधना आहे. पूर्वी कोणी पश्चिमेकडे जातो. तेव्हा भगवान सांगला लिहिताना निजे पूर्वे लिया मोहरा येतो तो पूर्वेकडून. बरोबर आहे. पूर्व दिशेला त्याचं सगळं प्राणाचं संबंध सुरू आहे ना. तिथून तो निघतो आणि पश्चिमेच्या गावाला पश्चिमेच्या मार्गाला जातो. हे जे पश्चिमेची आधार आहे तो पश्चिमेच्या घरात म्हणजे ती जी कुंडलिनी मूलाधारामध्ये घेतलेली आहे त्या तिथून जातो आणि तिथून ती कुंडलिनी सुषुम्नेचं द्वार घेऊन जमा होत असते आणि त्या पाठीच्या कण्यामधून षटचक्रांचा वेध घेत ती आज्ञाचक्रातून वर जाऊन पुढे सहस्रार चक्रापर्यंत येते. हा जो मार्ग आहे हा पश्चिम मार्ग आहे. महादेवांनी शेतकऱ्याबद्दल संदर्भ केले. म्हणून म्हणतो निश्चळपणे धनुर्धरा. अरे अर्जुना, धनुर्धरा म्हणजे अर्जुना. हे अर्जुना मला सांगताय तुम्ही असं त्यांना सांगायचं अर्जुनाला. निश्चळपणे अर्जुना चालणे इच्छिचे. अरे या मार्गाचं जे चालणं आहे ना ते निश्चितपणाच आहे, चुकलं नाही. एकदा तो पश्चिमेच्या घरात शिरला कारण त्या षटचक्रांचा भेद घेतली कुंडलिनी शक्ती बसवते ना मोठी तिथे. म्हणून इथलं जे चालणं आहे आता हे निश्चितपणे निश्चयानं विना शंका विना संदेह चालणे. आता काही भीती नाही. निश्चयपणे धनुर्धरा चालणे इच्छिचे. येणे मार्गे जया ठाई जाईजे. या मार्गाने तो साधक ज्या ठिकाणी पोहोचेल येणे मार्गे जया ठाई जाईजे तो गाव आपणची होईजे. हा साधक ज्या ठिकाणी तो चालत 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 जिथं जाईल तिथं तोच होऊन जातो. ते गावच बनून जातो. याचा अर्थ की तो आत्मस्वरूप होऊन जातो आणि आत्मा हा सगळ्यात शिलामध्ये पसरलेला आहे ना. म्हणून हा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जातो तिथे तिथे तो आपलं स्वरूप धारण करतो. ते गावच तो बनून जातो. म्हणजे काय आत्म्याचं स्वरूप त्याला प्राप्त होऊन जातो. तुला हा निश्चित असा मार्ग आहे. या ठिकाणी चित्राचा संभव नाही आणि या मार्गाने जाणारा ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी तो स्वतःच ते स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आत्मा होऊन जातो. हे सांगू काय सहजे आणखी मी हे तुला किती सांगून तू या मार्गाने जा.
या मंत्राजाने जातील ही शक्तिपाताची साधना आहे. या शक्तिपाताच्या साधनेने साधना कर अर्जुना असे भगवान गीतेमध्ये सांगितले. म्हणून हे शक्तिपाताला मंत्रात म्हटले. जसे ज्ञानोबांनी ठिकठिकाणी या पंचराजाचे वर्णन केलेले ज्ञानेश्वरी, जसं राजबोधामध्ये समर्थ रामदासांनी केलेले. तर समर्थ रामदास त्यानंतर आहे 300 वर्षानंतर आले शिवकालामध्ये समर्थन दिले. पण त्यांनी आपल्या ग्रंथांमधून या शक्तिपाताचं स्पष्ट वर्णन केलेले आहे. ज्ञानोबांच्या काव्यामध्ये अभिला लक्षणा आणि योजना ही परंतु समर्थांचं वाङ्मय जे आहे ते स्पष्ट आहे. ते अभिलेला प्रकाशित होणार आहे. समर्थ म्हणतात, स्वतःचा अनुभव सांगतात. रामदास स्वामी आपल्याला स्वतःचा अनुभव सांगून राहिले त्यांचा स्वतः. बरं आता तुम्हाला माहितीये समर्थांनी स्वतःनेच केला नाही. ते लग्नातूनच होऊन गेले ते ना, त्यांना का तुमचा अनुभव होता. मुख्य शक्तिपात तो वैसा, स्पष्ट शब्द यात आहे. शक्तिपात मुख्य शक्तिपात तो वैसा नाही चंचलाचा वळसा. अहो शक्तिपात मार्ग हा असा काही मार्ग आहे की यामध्ये चंचलत्व नाही. चंचलत्व म्हणजे बिघडणं, अस्थिर होणं. एकदा तुम्ही हा मार्ग धरला ना, याच मार्गाने तुम्हाला जावं लागतं. चंचलाचा भरोसा नाही, चंचलत्व नाही, अस्थिरता नाही, घरसोड नाही, असं स्वतः समर्थ होतात. ते म्हणतात काय निवांत, काय आनंद या साधनेमध्ये. निवांती निवांत कैसा निर्विकारी. बघा ते म्हणतात एखादा निवांत शांत पुरुष किती शांत होऊ शकतो आणि विकार कारण आपले सगळे विकार आणि संस्कार ही शक्ती बाहेर क्रियांच्या माध्यमातून बाहेर मिळते. जेव्हा आपल्याला क्रिया होतात त्या क्रिया आपल्याला संस्कारांच्या आणि विकारांच्या आधारावर होत असतात आणि त्या क्रियांच्या माध्यमातून सगळे विकार आणि संस्कार बाहेर निघून जातात. समर्थ रामदास स्वामी आता आपल्या मार्गाचे वर्णन करते. परमार्थ, आता मी परमार्थाचे स्तवन करतो, स्तुती करतो बरं तुमच्यासाठी. आता स्तव परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ हा जो परमार्थाचे जे स्तवन स्तुती जी करतो आहे हा परमार्थ साधकांचा स्वार्थ आहे, निजस्वार्थ आहे. साधकांनी या परमार्थाला आपला स्वार्थ समजला पाहिजे ना. तरी समर्थामध्ये समर्थ योग, समर्थ होतात जेवढे काही इतर योग आहेत त्या सगळ्या युगांमध्ये हा समर्थ योग आहे. समर्थ म्हणजे शक्तिमान, शक्तिपातच आहे, शक्तीचाच मार्ग आहे ना. त्यामुळे समर्थ म्हणतात हा जो योग आहे ना तो समर्थामध्ये समर्थ आहे, म्हणजे सगळ्या मार्गामध्ये श्रेष्ठ आणि शक्तिमान आहे, मार्गच योग आहे. आहे तरी कर्म सुगम, किती सोपा आहे हा मार्ग. सुगम म्हणजे सोपा, जायला सोपा, चालायला सोपा मार्ग आहे तरी सुगम.
सुगमका तीर्थ काही करायचंच नाही तुम्हाला. एकदा तुम्ही दीक्षा घेऊन आपला आसन घेऊन बसला की बस तुम्हाला काही करायचं नाही. ही शक्ती तुमच्यासाठी करते आहे. तरी सुगम तरी जगाशी झाला दुर्गम. जगातल्या लोकांना हा दुर्गम होऊन गेला का नाही. अरे ज्यांना ज्ञान आहे या मार्गाचं त्यांना तो कठीणच झाला ना. ज्यांनी या मार्गाबद्दल काही वाचलं नाही ऐकलं नाही त्यांच्यासाठी अवघडच होणार. मार्ग फार सोपा आहे हा, परंतु लोकांना फार अवघड होऊन गेला. कारण तो मिळत नाही. बुद्धिस्ट मार्ग लिहिलं आणि असे शक्तिपाताचे गुरु मिळाले तरी हा शक्तिपात मार्ग मिळतो, तरच ती दीक्षा मिळते. कोणत्याही गुरुकडे जाऊन तुम्हाला ही दीक्षा नाही मिळणार. आहे तरी परम सुगम तरी जनासी वाहला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. त्यांना तो दुर्गम का वाटतो या लोकांना? कारण ते सत्समागमच करत नाही ना, संत संगतीमध्ये येत नाही ना, रोज जायचं नाही ना. त्यांना कळतच काय सत्समागम झाला तरच त्यांना तो कळेल त्या काही मार्ग आपल्या मार्गाने आपल्याला काही करताना मोक्ष प्राप्त होतो. जयाचे चुकले वर्म सत्समागम. सत्समाकडे जाण्याचं जे धर्म म्हणजे नेमकं ध्येय आहे ते जायचं चुकलं. जे त्यांना कळलं नाही, सत्संगतीचं महत्व कळलं नाही, म्हणून इतर लोकांना हा मार्ग माहीत नसल्यामुळे कठीण झालेला आहे. सरांना पुन्हा म्हणतात नाना साधनांचे उधार हा रोकडा खंड साक्षात्कार. बाकी सगळी साधने जी आहे ती उधार आहे. उधारीमध्ये दोन असते. मला काही मुलगा आणि पैसे उद्या द्या परवा द्या केवळ द्या तशी इतर साधने जी आहेत ना ती उधारी जर चांगली साधन. आता साधन द्या दीक्षा घ्या आणि केव्हा तरी करता करता तुम्हाला लाभ मिळेल. म्हणजे पुढे तुझा भविष्य किंवा काळी तेव्हा तुम्हाला लाभ. दीक्षा आता घ्या केव्हा घ्या उधार आहे. आम्ही असं म्हणतात हा तसा मार्ग नाहीये. नाना साधनांचे उदाहरण हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. अरे इथं रोकडा आहे ब्रह्म साक्षात्कार. आता बसा दीक्षा घ्या आणि अनुभव घ्या. प्रत्यक्ष साक्षात्कार करून घ्या. प्रत्यक्ष त्याला त्यावेळेला लागते असं काही नाही. कारण स्थिती जशी असेल तशी त्याला साक्षात्कार करतो. पण तो अनुभव मात्र येतो. त्याला त्या ब्रह्माचा साक्षात्काराचा थोडा तरी स्पर्श होऊन जातो, अनुभव होऊन जातो. रोकडा आता घ्या ना आता अनुभव घ्या असा हा रोकडा व्यवहार आहे या साधना. उदाहरण इतर साधना ह्या उदाहरणीने चालणाऱ्या साधना. अरे जप करायला बसलं तर खूप क्रांती करत असावं लागतं किंवा सगळ्या साधना अशा आहेत त्या करावयाच्या. परंतु शक्तिपात साधनेमध्ये आता दीक्षा घ्या लगेच अनुभव घ्या. कोणती साधना आहे बोलतात हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्रीचे सार हे अनुभवासी असं बोलतात की वेदशास्त्रांमध्ये जे सार सांगितलेले
तो वेदशास्त्रातला सार इथं अनुभव. वेदशास्त्रांनी काय सार काढला की आत्मा हा सत्य आहे, आत्माच खरा आहे, ब्रह्म खरा आहे. तर ते जे ब्रह्म किंवा तो जो आत्मा आहे हे जे सार काढले वेदांनी ते तुम्हाला या मार्गामध्ये अनुभवाला मिळतं. वेदशास्त्री जे सार ते अनुभवास आहे तरी चौकडे आहे. ब्रह्म किंवा आत्मा सविस्तर भरलेला आहे तरी चहूकडे, तरी अणुमात्र दृष्टी समकडे आहे. तुम्ही आता अतिशय आपला अनुभव आहे. तो आत्मा सगळीकडे पसरलेला आहे, सगळीकडे तो ब्रह्म सर्वत्र आहे. पण एक कडा इतकं तरी दिसत का आपल्याला अणुमात्र दृष्टी समकडे. पण एक कण भर सुद्धा तो आत्मा किंवा ते ब्रह्म आपल्याला दिसत नाही. समोर म्हणतात आहे तरी चहूकडे, तरी अणुमात्र दृष्टी समकडे, उदास तरी एकीकडे पाहता दिसेल. म्हणून तो मनुष्य उदास होऊन जातो. काय करावं, आत्माच दिसत नाही मला, सगळे दिसत पण ते ब्रह्म तो आत्मा तो काही दिसत नाही आम्हाला. म्हणून उदास तू आता एकीकडे ये, त्या मार्गाला ये, अनुभव घे आणि मग हा समर्थन देवाला सांगतात ते समजत. आकाश मार्गी गुप्त पंथ, हा जो पंथ आहे ना, हा शक्तिपात मार्ग, हा आकाश मार्गाने जाणारा पंथ. भूताकाश, चित्ताकाश, चिदाकाश, आकाशाचा मार्गाने जाणारा मार्ग आहे. आकाश मार्गी गुप्त पंथ. म्हणून दिसणार नाही की शक्ती कशी जाते, कशी संपते, कशी चाललेली आहात आपल्या, परंतु ती चाललेली अशी आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती मुलगी अशी जाते. आणि त्या समजून स्पष्ट जाणवत शक्ती माझ्या अक्षरामध्ये कार्य करून राहिलेले सत्य आहे. तिला करते मित्राशी हा विद्यार्थ न करे, संसार न करे. बाहेरच्या लोकांना त्यांना माझी माहिती नाही, त्यांना काय करणार आहे. त्याच्या शरीरामध्ये ती कुंडली शक्ती कशी समजून राहिलेली, कशी क्रिया करून राहिलेली ते बाहेरच्या लोकांना अशा प्रकारे समजताना आपला स्पष्ट सांगितलेला आहे. तेव्हा साधू संतांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा मार्ग आहे. हा उपदेश तरी नाही काहीतरी बसतात तिथे जाऊन काय भोंकार वेड्यासारख्या काय दुकान होतात नाव ठेवतात. त्यांना माहिती विचारायला ते नाव ठेवतात. म्हणून आपल्या सद्गुरूंनी काय केलं की असे आश्रम काढले आणि बाबांनी अशा आश्रमामध्ये एकांतामध्ये साधना करा, लोकांकडे करून त्यांनी अशा प्रकारचा हा आपला मार्ग आहे. किंवा शिकवाद मार्ग किंवा त्या मार्गाबद्दल स्वतःची आपण काढली तर आपण शिकावं. विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.